केरळनंतर मान्सूनने महाराष्ट्रात वेळेआधीच प्रवेश केला आहे. येत्या काही दिवसात राज्याच्या इतर भागातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत पुढील 2 दिवसात म्हणजे 27 मे पर्यंत मान्सून दाखल होण्याचा देखील अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर आज राज्यातील अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने जारी केला आहे. त्यातच आपण आजचा म्हणजे 26 मे 2025 रोजीचा अंदाज जाणून घेण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तर आज हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार काही जिल्ह्यांना ढगफुटीसारखा पाऊस तर काही जिल्ह्यांना जोरदार विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यात नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यातीलच नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या जिल्ह्यांना काही प्रमाणात ढगफुटीसदृश्य देखील पाऊस होऊ शकतो आणि पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर, पुणे, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार म्हणजे मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सातारा, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि पुणे घाट परिसर या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार म्हणजे जास्तीत जास्त ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, विजांचा कडकडाट होताच घराच्या बाहेर पडू नये आणि मोबाईल इत्यादी त्यावेळी बंद ठेवावे. विजेच्या खांबापासून दूर राहावे. जनावरांना कुठेही झाडाखाली बांधू नयेत किंवा कुठेही पत्र उडतील अशा ठिकाणी जाऊ नयेत. उघड्यावरती कुठेही जाऊ नयेत. चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा,